हॅलो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12वीचा एसपीचा टॉपर मुलाने किंवा मुलीने कसा पेपर लिहायचा असतो, तिनं किंवा त्याने कसा पेपर लिहिलेला आहे तो आपण पाहणार आहोत. स्क्रीनवरती मागे तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि त्याचा आन्सर शीट दिसत आहे. सो एसपीचा पेपर बघा काय आहे. हा जो आहे हॉलोग्राफ्ट आहे, तो तुम्ही हॉलोग्राफ लावता. चेकिंग झाल्यानंतर तो हॉलोग्राफ काढलेला आहे. एसपीचा पेपर आहे. 3 सप्लिमेंट्स घेतल्या होत्या. 2025चा म्हणजे मागच्या वर्षीचा पेपर आहे. 75 मार्क्स, 76 मार्क्स असे मार्क्स पडलेले आहेत. म्हणजे पहिले एक्झामिनरने चेक केला त्यावेळेस 75 होते आणि नंतर 76 मार्क्स मॉडरेटरने चेक केल्यावरती 1 मार्क वाढलेला आहे. रिचेकिंगला ज्यावेळेस आपण पेपर देतो त्यावेळेस आपल्याला त्याची फोटोकॉपी मिळते. सो ही ती फोटोकॉपी आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स आहे 5 मार्कांसाठी. सगळे 5 आउट ऑफ 5 बरोबर आहेत. कधी ज्यावेळेस रिराईट द सेंटेन्स सांगितलेला आहे, पूर्ण रिराईट केलेला आहे. ज्या आन्सर जर त्याला छानपैकी अंडरलाईन केलेला आहे. कुठंही तुम्हाला पहिल्या पानात खाडाखोड दिसत नाहीये. नो कॅन्सलेशन्स, नथिंग. एकदम व्यवस्थित अशी उत्तरे लिहिलेली आहे. त्यानंतर सेकंड बी वाला पूर्ण प्रॉपर सेंटेन्सेस अंडरलाईन केलेले आहेत. कन्सेप्ट आन्सर इन 1 वर्ड. त्यानंतर सी डिफरन्स बिटवीन नाही, मॅच द फॉलोइंग. सो मॅच द फॉलोइंग मध्ये ग्रुप ए लिहिलेला आहे, ग्रुप बी लिहिलेला आहे. सो ए त्याचा आन्सर किती आहे तर त्याचा नंबर पण लिहिलेला आहे, चौथ्याचा आन्सर ट्रेडिंग ऑफ फायनान्शियल सिक्युरिटीज. त्यानंतर इक्विटी शेअर, रिस्क कॅपिटल सगळं व्यवस्थित प्रॉपर फॉर्मॅटमध्ये विदाउट कॅन्सलेशन्स आहे. क्वेश्चन नंबर 1 डी ट्रू ऑर फॉल्स. ट्रू फॉल्स अंडरलाईन पण केलेलं आहे. आपण काय करतो, आधी ट्रू लिहितो, नंतर कोणतंही सांगतो अरे ट्रू नाही फॉल्स आहे, मग त्याला स्क्रिबल करून मग परत लिहितो. मार्क्स मिळणार नाही. जे काय आहे ते तुम्हाला एकदाच लिहायचं आहे. सो परफेक्ट असा क्वेश्चन नंबर 1 20 आउट ऑफ 20 मार्क्स असेल त्या मुलाला किंवा मुलीला ज्याचा कोणाचा पेपर आहे त्यांना मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 2 मार्कांसाठी आहे प्रश्न. एक्सप्लेन द कन्सेप्ट किंवा एक्सप्लेन द टर्म. 2 मार्कांसाठी 4 पॉईंट लिहिलेले आहेत. फिक्स कॅपिटल 1 2 3 4. एक पॉईंट झालं की लाईन सोडा, छान सुटसुटीत दिसतं. प्रेझेंटेशन वरती भर द्या. सो 2 मार्कांसाठी 4 पॉईंट्स लिहिलेले आहेत. आपण काय करतो, 2 मार्कांनुसार 2 पॉईंट लिहिले म्हणजे मला 2 पैकी 2 मिळतील. नाही मिळत 2 पैकी 2 मार्क. सो प्रिसाइजली जसा आन्सर पाहिजे टू द पॉईंट तेवढंच लिहायचंय. उत्तर सोडून बाकी भरकटत जायचं नाहीये. सो फिक्स कॅपिटल, ओव्हरड्राफ्ट बघा 4 पॉईंट लिहिले. एका पानावर एक उत्तर लिहिलेलं आहे. चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. भरपूर सप्लिमेंट्स मिळतील, पण टू द पॉईंट जेवढं उत्तर पाहिजे तेवढंच लिहायचंय. नेक्स्ट बघा, डिबेंचर सर्टिफिकेट लिहिलेलं आहे 2 मार्कांसाठी. 2 पैकी 2 मिळाले, 4 मार्क, 4 पॉईंट्स. त्यानंतर रिमटेरियलायझेशन 4 पॉईंट्स लिहिलेले आहेत, 2 मार्क मिळतील. सो क्वेश्चन नंबर 1 तुमचा 1 मार्कांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 2 तुमचा 2 मार्कांसाठी आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 3 त्यातला पहिला तो 3 मार्कांसाठी आहे. म्हणजे काय, केस स्टडी किंवा जस्टिफाय. सो केस स्टडी आले बघा ए बी सी. सो 3 पैकी तिचं 1 किंवा त्याचं 1 चुकलेलं आहे, तिथं 2 मार्क मिळालेले आहेत. सो 1 मार्क इथं गेला. 80 आउट ऑफ 76 मार्क्स आहेत. 4 मार्कांच्या फक्त 4 चुका झाल्या. तर पहिलं चूक इथे झालेली, ते आन्सर चुकलं त्याच्यामुळे. त्यानंतर दुसरं बघा, सेकंड क्वेश्चन 3 मार्कांचा होता. फर्स्ट, सेकंड, थर्ड त्यातले पण 2 बरोबर आले. 1 इथं मार्क चुकलाय, ते नो होता. सो 2 मार्क याच्यामध्ये गेलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा, थर्ड आला नो. एक्स्ट्राचं सॉल्व्ह केलेलं आहे. पण एक्स्ट्राचं सॉल्व्ह करण्यामध्ये पण तिथं पण चूक झालेली आहे. त्याच्यामुळे ते 2-2-2च मार्क काउंट केले जाणार. 3 मार्काचा आहे. NA2 आहे 6 मार्कांसाठी. तिने 3ही सॉल्व्ह केलेले आहेत. NA2च्या ऐवजी NA3, पण तिन्हीमध्ये 2-2 मार्क आहेत. सो त्याच्यामुळे ती गडबड झालेली आहे, नाही तर 80 आउट ऑफ 80 मार्क्स असते. सो त्यानंतर पुढचा प्रश्न 4 मार्कांसाठी आहे. पुढचा प्रश्न किती मार्कांसाठी आहे? 4 मार्कांसाठी. कुठला? डिफरन्स बिटवीन. कुठला आहे? डिफरन्स बिटवीन. सो डिफरन्स बिटवीन पण कसं लिहिलं बघा. 4 मार्कांसाठी मुलं म्हणतात सर 4 मार्कांसाठी किती पॉईंट्स लिहायचे? इकडं 2 असे लिहायचे का 4? तर नुसते 4 लिहायचे नाही. 4 मार्कांसाठी पूर्ण भरपूर लिहावं लागणार आहे. तर पहा, शेअर्स आणि डिबेंचर्स होती, मीनिंग आहे, नेचर पूछा है, स्टेटस, वोटिंग राइट्स कितने हैं, रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट, सिक्युरिटीज, बोनस राइट शेअर्स. 4 मार्कांसाठी
7 पॉईंट लिहिलेले आहेत, तेव्हा कुठे 4 पैकी 4 मार्क मिळाले. 4 मार्कांसाठी 7 पॉईंट व्यवस्थित लिहिलेले आहेत विदाउट एनी कॅन्सलेशन. हा ठीक आहे, थोडीफार चुका होतात तर तिथे छोटंसं तुम्ही एक लाईन ड्रॉ करू शकता. माणूस आहे, चुका होणार आहे, ठीक आहे, छोटंसं करा. त्याला एकदम घाण स्क्रिबल करत बसू नका, ते हायलाईट होईल. सो असे पॉईंट्स देणे गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 1 1 मार्कांचा होता. क्वेश्चन नंबर 2 कन्सेप्ट 2 मार्काचा. क्वेश्चन नंबर 3 केस स्टडी 3 मार्काचा. क्वेश्चन नंबर 4 4 मार्कांसाठी. कुठला आहे हा तुमचा डिफरन्स बिटवीन. सो 4 मार्कांसाठी 7 पॉईंट लिहिलं. ट्रान्सफर ऑफ शेअर, ट्रान्समिशन ऑफ शेअर्स, मीनिंग काय आहे, कधी केलं जातं, व्हेंडर, कुठल्या कुठल्या पार्टीज इन्व्हॉल्ड असतात, इन्स्ट्रुमेंट्स ऑफ ट्रान्सफर, कोण इनिशिएट करतं, कन्सिडरेशन काय काय आहे ते सगळं दिलं आहे. त्यानंतर फायनल डिव्हिडेंड, इंटेरियम डिव्हिडेंड, 4 पैकी 4 मार्क्स मिळाले. मीनिंग लिहिलंय, सोर्स लिहिलंय, ऑथरायझेशन आहे, कोण डिक्लेअर करतं, केव्हा डिक्लेअर केलं जातं, अकाउंटिंग असेट्स काय काय आहे बघा. 4 पैकी 4, 6 पॉईंट्स लिहिल्यानंतर 4 पैकी 4 मार्क्स आहेत. सो असं असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 5 हा पण 4 मार्कांसाठीच आहे. क्वेश्चन नंबर 5 4 मार्कांसाठी आहे. आन्सर इन ब्रीफ, कसे द्यायचे आन्सर इन ब्रीफ. बोनस शेअरवरती प्रश्न आला होता आणि प्रोव्हिजन रिलेटिंग बोनस शेअर्स. आपण डायरेक्ट द प्रोव्हिजन्स रिलेटिंग बोनस शेअर्स आर एज फॉलोज आणि सुरुवात करून टाकतो. तर तसं द्यायचं नाही आहे. तर पहिली गोष्ट मीनिंग लिहायचं आहे. बोनस शेअर्स म्हणजे काय, व्हॉट आर बोनस शेअर्स. मग बोनस शेअर्सचे प्रोव्हिजन्स, ते प्रोव्हिजन्स बघा, 1 2 3 4 5 6 7 प्रोव्हिजन्स लिहिले आणि त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन घेणं गरजेचं आहे. कन्क्लुजनमध्ये इट क्लिअरली एक्सप्लेन्स द अबाव क्वेश्चन्स. दिस इज द प्रोव्हिजन्स आर रिलेटिंग टू द बोनस शेअर्स. इट कॅन बी डिटेल कन्क्लुडेड. म्हणजे जे तुम्ही आन्सर लिहिलेलं आहे ते व्यवस्थित तिथं कन्क्लुजनमध्ये सांगायचं आहे की हे आम्ही जे प्रोव्हिजन्स लिहिलेले आहेत त्याच्यावरून असं कन्क्लूड होतं की हे त्याचे प्रोव्हिजन्स आहेत. ठीक आहे, तेव्हा कुठं मग तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स भेटले. 4 मार्कांसाठी मी सर 4 पॉईंट लिहून आलो, मला 4 पैकी 4 भेटले पाहिजे, नाही मिळत. नेक्स्ट पुढचा प्रश्न, इंटरेस्ट आणि फीचर्स ऑफ इंटरेस्ट. सो पहिले इंटरेस्ट म्हणजे काय बघा, मीनिंग 2 पॅराग्राफमध्ये लिहिलं आहे. त्याच्यानंतर फॉलोइंग फीचर्स लिहिलेले आहेत. हे सगळे फीचर्स झाल्यानंतर मग शेवटी कन्क्लुजन आहे. आय क्लिअरली एक्सप्लेन द अबाव क्वेश्चन. मी यावरचा क्वेश्चन क्लिअरली एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामध्ये फीचर्स कुठले कुठले इंटरेस्ट आहेत ते सगळे त्यात दिलेले आहेत. इट कॅन बी डिटेल कन्क्लुडेड. सो असा एक सेंटेन्स बनवा, एक प्रीफेस बनवा, तो शेवटचा तुम्हाला तिथे लिहिता येईल. तिथे पण 4 पैकी 4 मार्क आहेत. पुढचा क्वेश्चन नंबर 6, आन्सर इन डिटेल, जस्टिफाइड. सो द कंपनी कॅन इश्यू ओनली सर्टन टाइप्स ऑफ डिबेंचर्स. इट कॅन बी जस्टिफाईड एज फॉलोज. सेंटेन्स दिलं त्याच्यावरून तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे. 4 मार्कांसाठी आहे. सो जस्टिफायला 1 2 3 4 5 पॉईंट्स आणि शेवटी कन्क्लुजन. तेव्हा 4 पैकी 4 मार्क्स मिळाले. सो कन्क्लुजन लिहिणं गरजेचं आहे. चौथा क्वेश्चन त्यातला म्हणजे जस्टिफाय मधला. सो पुढचा तिथे पण 5-6 पॉईंट्स लिहिणं आणि कन्क्लुजन लिहिणं महत्वाचं. पेपर रायटिंग असा असला पाहिजे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 7 जो 5 मार्कांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह 1 मार्क, क्वेश्चन नंबर 2 2 मार्क कन्सेप्ट, क्वेश्चन नंबर 3 तुमचा केस स्टडी 3 मार्क, क्वेश्चन नंबर 4 5 6 4 मार्कांसाठी आहेत. त्याच्यामध्ये तुमचे डिफरन्स बिटवीन, आन्सर द फॉलोइंग, आन्सर इन डिटेल, जस्टिफाई. आणि आता हा आहे क्वेश्चन नंबर 7 जो आहे तुमचा लेटर, जो 5 मार्कांसाठी आहे. 2 लेटर लिहायचे असतात बघा. लेटरचा पण फॉर्मॅट व्यवस्थित लाईन ड्रॉ केलेली आहे. फॉर्मॅट आहे, कंपनीचं नाव, रजिस्टर्ड ऑफिस, ॲड्रेस, फोन नंबर, फॅक्स नंबर, रेफरन्स नंबर, वेबसाईट, ईमेल, डेट एका लाईनमध्ये लिहिलं आहे. तुम्ही असं कुठेही जाता वाकडं तिकडं नाही सांगणार. लेटर कुणाला लिहायचं आहे, नाव मिस प्रिया जाधव, ॲड्रेस, सब्जेक्ट सेंटरमध्ये, सब्जेक्टला अंडरलाईन केलं आहे, सांगते की डिअर सर, डिअर मॅडम. आता प्रिया जाधवला लिहितं म्हणल्यावर मॅडम आहे, सो डिअर मॅडम. खाली लेटर, आय एम हिअर बाय डायरेक्टेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन रिस्पॉन्स टू यू द ॲप्लिकेशन इश्यू. हे सगळं लेटर. लेटरला पॅरेग्राफ बनवलेला आहे. कॅन्सलेशन काहीच नाही आहे बघा. फॉर्मॅट टेबलचं व्यवस्थित बनवलेलं आहे. 1 2 3 4 5 पेज नंबर, फोलिओ नंबर, डेट, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. सर्टिफिकेट नंबर, सगळ्यात शेवटी यॉर्स फेथफुली, कंपनी सेक्रेटरीचं नाव जे दिलं आहे. एन्क्लोजर महत्त्वाचं आहे. एन्क्लोजरला 1 मार्क असतो. सो असे मिळून 5 पैकी 5 मार्क दिले काही. सेम तसंच दुसरा लेटर त्याने किंवा तिने ज्याचा कोणाचा पेपर आहे त्यांनी लिहिलेला, ॲड्रेस वगैरे सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. सब्जेक्टला अंडरलाईन केलेलं आहे. डिअर मॅडम बघा, यॉर्स फेथफुली,
प्रदीप वाघमारे, एन्क्लोजर, कंपनी सेक्रेटरी, 5 पैकी 5 मार्क. त्यानंतर शेवटचा तुमचा प्रश्न क्रमांक 8 जो 8 मार्कांसाठी असतो, एनी 1 क्वेश्चन आहे, तो पण लिहिलेला आहे. प्रश्न काय होता, शेअर्स हॅव्हिंग 2 टाइप्स, म्हणजे टाइप्स ऑफ शेअर्स. इंट्रोडक्शन लिहिलं आहे, इंट्रोडक्शनचा पॅरा केला आहे. 2 प्रकारचे शेअर्स आहेत, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स. मीनिंग, आता शेअर्स, प्रेफरन्स शेअर्सचं मीनिंग लिहिलं आहे. आन्सरशीट संपली, सप्लिमेंट घेतली, सप्लिमेंट नंबर 2, दुसरी सप्लिमेंट. त्यानंतर त्याचं मिनिंग, द फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. सो प्रेफरन्स शेअर्सचे टाईप कुठले कुठले, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, पार्टिसिपेटिंग. बघा एक एक अख्खं पान लागतंय लिहायला. पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स, नॉन पार्टिसिपेटिंग, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, छानपैकी अंडरलाईन करून खाली पॅरेग्राफ्स बनवलेत त्यात पण. इररिडीमेबल, कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स. पुढची आन्सर शीट सप्लिमेंट नंबर 3 घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पण आन्सर चालूच आहे. नॉन कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स, कन्फ्युजन्स, या सगळ्या गोष्टी आहेत. सो 7 पानं लागली अख्खा आन्सर लिहायला. सुटसुटीत लिहा, लाईन सोडा, व्यवस्थित लिहा. सो या सगळ्या गोष्टी, आणि तेव्हा कुठं 8 पैकी 8 मार्क पडले. टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. सो असा पेपर लिहिणं तुम्ही गरजेचं आहे. सो या पेपरची PDF जी आहे मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप चॅनलवरतीच पाठवत आहे, टेलिग्राम चॅनलवरती पाठवत आहे. त्याची लिंक्स या चॅनलच्या या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. सो पहा, व्यवस्थित अभ्यास करा, असा पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील 80 आउट ऑफ 75 अबाउट स्कोरिंग करता येईल. थँक्यू.